रावसाहेब, आणखी एक माहिती समोर येते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय अशर यांची मित्र या संस्थेवरून अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे. त्या जागी प्रवीण परदेशींची नेमणूक केली गेली आहे. पुन्हा एकदा शहकाटशहाचं राजकारण. प्रवीण परदेशींची नेमणूक होणं या उद्योजकांच्या समितीवर, संघटनेवर, याचं आम्ही स्वागत करतो. अजय अशर हा एक बिल्डर होता ठाण्यातला. त्याचे उद्योग सगळ्यांना माहिती आहेत. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा, जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांचा पैशाचं संरक्षक म्हणून त्याची ओळख आहे. कलेक्टर. शिवसेना जेव्हा 3 वर्षापूर्वी फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना विकत घ्यायचा प्रयत्न झाला. त्यात पैशाची देवाणघेवाण करण्यामध्ये आमदारांना अजय अशर होता. अजय अशर सुरतचे खासदार, भाजपचे इतर काही ठेकेदार मुंबईतले, या सगळ्यांनी मिळून आमदारांना विकत घ्यायचा प्रयत्न केला. त्यात अजय अशर होते. अजय अशरने मधल्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली. माझ्या माहितीप्रमाणे त्याने आता देश सोडलेला आहे आणि त्याने देशातून पलायन केलेलं आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या असे अनेक लोक पळाले. आता अजय अशर पळाला. त्यांना तो एक राणा नावाचा कोणतरी एक अतिरेकी आहे, त्याला परत आणण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. हे आर्थिक गुन्हेगार आहेत. हे आर्थिक क्षेत्रातले अतिरेकी आहेत, टेररिस्ट आहेत. यांना कधी परत आणणार? अजय अशरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला हे सगळ्यांना माहिती आहे. किमान 10,000 कोटी घेऊन हे महाशय परदेशामध्ये स्थायिक व्हायला गेलेले आहेत आणि त्याच्याकडे या सध्याच्या सरकारमधल्या अनेकांचे पैसे गुंतवलेले आहेत. जर देवेंद्रजींनी भूमिका घेतली असेल की अशा व्यक्तीला मैत्री या संघटनेतून दूर करावं आणि एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला आणावं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मोठ्या माशांना एडीच धक्का देत होता. मोठ्या माशांना बघा, अजय अशर आणि त्याचे राजकीय आखा ही ईडीची फिट केस आहे. पण ईडी यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? गृह मंत्रालयानं अजय अशरला विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे. एकदा आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, पण माझ्या माहितीप्रमाणे की पैशाच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप ही भूमिका असते. पण रावसाहेब, अशा पद्धतीच्या स्वच्छता मोहिमेतून एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू आहे का? एकनाथ शिंदे यांना पंख कधीच नव्हते. तुमच्या माहितीसाठी ते उड्या मारायचे फक्त. त्यांना कधी पंख नव्हते. त्याच्यामुळे ते कधी उडालेच नाहीत. त्यांच्या फक्त बेडूक उड्या होत्या, उंच उड्या होत्या. पंख असलेला माणूस हा गरुड झेप घेतो. अशा प्रकारच्या घाणेरडी कृत्य करत नाही. त्याच्यामुळे त्यांना पंख होते आणि पंख छाटले हे काय मला मान्य नाही. त्यांच्या उड्यांना बंदी घातली आहे.